तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे तुम्ही फुल पॉवरमध्ये असाल, मी पण फुल पॉवरमध्ये आहे. पण आता थोडं नरम झालोय कारण की मी आज पूर्ण दिवसभर काय ब्लॉगच केला नाही. माझं मनच नव्हतं करत ॲक्च्युली. पण आता मी आलो आहे स्टॉलच्या इथे. कॉन्टेंट नव्हतं भेटत ॲक्च्युली मला. पण स्टॉलच्या इथे येऊन सगळं स्टॉल बिल लावला, सगळं झालं. कस्टमर झाले, सगळं झालं. पण आता सीन असं झालं आहे, इथे आला आहे फटे पाऊस. बघू शकता, एक तर नवरात्री चालू आहे आणि त्यात हा पाऊस आलाय. मला काय समजत नाही काय करू काय नाही. आणि इथे भरायला लागले थोडं पाणी. लाईट पण गेले वरती, स्ट्रीट लाईटने पण आज धोका दिला. मग आपल्याकडे आपला चार्जिंगवाला बल्ब आहे. तर तोच सीन आहे. स्ट्रीटवरती असं बिझनेस करणं तुम्हाला वाटत सोपी गोष्ट आहे, पण सोपी काय नाही, हे असं सगळं होत असतं. बाकी आपला विचार चालू आहे थोडं दुकानात शिफ्ट व्हायचा, पण आत्ता नाही, थोडा टाईम आहे त्याला. हे बघा, आणि मी आलोय घालून शूज. आता पूर्ण शूज होणार ओले, पण काय नाही, धंदा थांबायला नाही पाहिजे फक्त. बाकी काय पण होऊ द्या. बाकी तुम्हाला भेटतो मी आता. कॉन्टेंट शोधतोय काहीतरी. जर कॉन्टेंट मिळाला तरच हा ब्लॉग येईल, नाहीतर ऑरेंज बिरेंज कपड्यावरचा काहीच नाही येणार तुम्हाला. नवरात्रीची माझी स्ट्रिक चालू आहे. पहिल्या दिवशी कुठला होता का? हा, पहिल्या दिवशी येल्लो होता, नंतर ग्रीन होता, नंतर ग्रे होता, आता हा ऑरेंज आहे. बाकी कलर मी घातले. आता हा ब्लॉग यूट्यूबवरती येईल की नाही ते पण मला माहीत नाही, कारण की माझ्याकडे काय कॉन्टेंटच उरलं नाही. आता बघू, आता काय कॉन्टेंट आलं तर तुम्हाला दाखवेल, नाहीतर मग काय. आणि कॉन्टेंटचं नाव हेच टाकेल, पावसाने केलं वाटोळं. पावसाने वाटोळं गेलं असं नाव असेल माझं याचं. बाकी बघू, भेटू आपण. तर मित्रांनो, आता आपला वाइंडअपचा टाईम झाला आहे. पण सीन झाला आहे की इथे आपल्या इथं फट्टे ट्रॅफिक जाम झालं आहे, कारण की नवरात्रीचा पूर्ण क्राऊड सुटला आहे इथे. आणि सगळ्या क्राऊडसोबत हे गाड्या पण आल्यात खूप साऱ्या, बघू शकता तुम्ही. फट्टे ट्रॅफिक झालं, हे बघा, फुल पट्टी. तो कायमचा ब्रिज बंद आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होतं इथे आणि थोडा प्रॉब्लेम होतो. बाकी काय सीन नाही. वाइंडअप वगैरे करू आपण आणि भेटतो तुम्हाला. मित्रांनो, आपलं सगळं वाइंडअप वगैरे सगळं झालेलं आहे. पण आता सीन असा आहे की इथे मेट्रोचं काम चालू आहे आपल्या स्टॉलच्या समोरच. तर इथे काहीतरी पिल्लर वगैरे टाकणार आहेत, त्यामुळे आपल्याला बोलले थोडासा स्टॉल तुम्ही तुमचा पाठी लावा. आता ही आपली कार आहे, कारला पाठी घेऊ मस्तमध्ये. पण कारचा पण सीन आहे की टायर सगळे दबलेत, त्यामुळे आपल्याला धक्का मारून घेणं आहे. तर आता तेच गाडी बिडी घेतो पाठी आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला काय सीन काय नाही. गाडीला धक्का मारायला लागला, कारण की सीन असा झालेला, त्याची बॅटरी पण पूर्ण ड्रेन झालेली आणि गाडी स्टार्टच होत नव्हती. त्यामुळे आता धक्का मारून आता आम्ही लोक मस्तमध्ये लावले गाडी. पोझिशन चेंज झाले. इथे होता आधी, आता ह्या साईडला थोडं घेतलं आहे. हे आपले भाई लोक आहे. हा बघा बिल्डर, बघा कसा बिल्डर आहे. बिल्डरने मस्त ढकलले. आणि आता बघू आता काय सीन काय नाही ते. बाकी बिग बॉसची न्यूज आली की बिग बॉस जिंकला आहे सूरज चव्हाण. त्यावरती तुमचा काय टेक आहे ते आम्हाला सांगा जरा, काय सीन आहे. आणि ह्या लोकांचं पण काय टेक आहे. श्वेता, तुला काय वाटतंय? सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला, काय बोलू इच्छितेस तू? पण मला असं वाटत होतं की अभिजित सावंत जिंकायला हवा, कारण की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी होत्या. एक जे मराठी माणसामध्ये असता, एकदम त्याने अशी सिंपती गेन करून अशा काही गोष्टी केल्या नाही आहेत. आणि ही इज अ रिअल पर्सन, तर तो जिंकायला हवा होता. मला पण अभिजित सावंतच पाहिजे होता, पण सीन असं झालं की आता सूरज चव्हाणची एकदम पॉवर ऑडियन्स आहे, तर काय करू शकतात. बाकी ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे? सूरज चव्हाण जिंकला त्यावरती? मी बघतच नाही, सॉरी. आणि तुझं? पण नाही बघत. अरे तू बघतो, तू हेच मला सांगितलं की सूरज चव्हाण बिग बॉस जिंकला. फुल एकदम झापूक मध्ये जिंकलेला आहे. ठीक आहे, आता काय त्याच्या नशिबात होतं, तो जिंकला.
ज्याच्या नशिबात जे असतं ते होऊन जातं. बाकी फुल पॉवरमध्ये आहे मी. तुम्हाला भेटतो आता काय नाही काय सीन ते बघून. तर आपण आता इथे पेट्रोल भरायला आलो आहे मस्तमध्ये. तर पेट्रोल वगैरे भरून जातो, थोडं काहीतरी खातो, पेटपूजा करतो. कारण की मी काय सकाळपासून खाल्लंच नाही. पेट्रोल पण एकदम कमी होतं म्हणून आलो आहे आता इथं पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला. बाकी जाऊ. तर मित्रांनो आता सीन असा झाला आहे माझ्यासोबत की मला फट्टे भूक लागलेले, एकदम फट्टे. पण रेस्टॉरंटमध्ये म्हणजे बंद झालेले रेस्टॉरंट. तर आता काय करू काय सुचत नाही. तर घरी जाऊनच जेवावं लागेल. तर काय फट्टे भूक लागले मला. बघू आता रस्त्यात काय भेटलं तर काहीतरी खाईन आणि भेटतो तुम्हाला. मग ऑन द वे तर आहे तुम्ही माझ्यासोबत. बाकी नाही तर मग काय पा 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 डायरेक्ट घरी. पण मला फट्टे भूक लागलेली. लेट झाला आज थोडा, नवरात्री असल्यामुळे थोडा क्राऊड लेट वगैरे येतो. तर त्यांच्यासाठी थांबावंच लागतं. आता काय ते आहेत तर आपण आहे म्हणून. बाकी तुम्हाला भेटतो मी ऑन द वे. चला. तर मित्रांनो आता मी आहे मानपूर पनवेल हायवेवरती आणि तिथे मला दिसला आहे कोल्हा. कोल्हे मला इथे दिसत राहतं रात्री येता जाता, बट आज मी कॅप्चर केलं आहे त्याला. तर हा एक कोल्हा येत होता समोरून, मी बघितला. मी बोललो थोडा कॅप्चर करतो त्याला, पण थोडी क्लिअरिटी कमी आली आहे. ॲक्च्युली मी तिथे बडबडलो नाही, काही ब्लॉग नाही काढला, कारण की परत मी काहीतरी बोललो असतो, बडबडलो असतो आणि माझ्या आवाजाने तो पळून गेला असता. तर मला तर कॅप्चर करायचं होतं त्याला, म्हणून मी आधी शूट केलं आणि आता व्हॉइस ओव्हर देतो वरतून. तर बघा मुंबईमध्ये हे रेअर असतं की इथे आपल्याला कोल्हे वगैरे बघायला भेटतात. तुम्ही कधी बघितलं आहे का मुंबईमध्ये कोल्हा? जरा कमेंट वगैरे करून सांगा. बघ असा पॉवर वाटतोय तो. मला तर आधी कुत्रे वाटायचे, पण नंतर क्लिअरिटी आली की हे कोल्हे आहेत. बाकी हा येतो. चला आता मी जातो, तुम्हाला भेटतो ऑन द वेमध्ये. ओके. तर मित्रांनो आता मला ना कोल्हा दिसलेला, कोल्हा फॉक्स. इथे मानपूर हायवेवरती ना कोल्हे असतात. त्यामुळे रात्रीचं जर तुम्ही येताय तर जरा जपून गाडी चालवा. आणि मी काढले व्हिडिओ तशी, पण एवढी क्लिअर नाही आली ती व्हिडिओ. तरी पण मी ती व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला दाखवेल की कसे दिसतात कोल्हे. तुम्ही जर बघितले असतील, पण मी दाखवेल माझ्या साईडने की कोल्हा कसा असतो. बाकी भेटू मग ऑन द वे. ऑन द वे म्हणजे आता घरी जातो आणि पहिला जेवतो. फट्टे भूक लागले मला, काय भेटलं नाही मला रस्त्यात. पण आता जातो आणि मस्तमध्ये जेवतो आणि ब्लॉग संपून तुम्हाला भेटतो मग. चालेल, चला. तर मित्रांनो आता आलो आहे मी बिल्डिंगच्या खाली पोचलो आहे. हॉटेल लेट झालं आहे मला आणि भूक पण लागले. बाकी काय नाही, कोल्हा बघितला मी. तुम्हाला मी फुटेजेस दाखवेलच, एडिटमध्ये टाकतो मी ह्याच्या आधी जे काय असेल ते एकदम प्रॉपर नाही आले, पण तरी पण मी तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्हाला कधी तुमच्या मेल बेस्ट फ्रेंड या मग बॉयफ्रेंडला काही गिफ्ट करायचं असेल ना, तर टँकी फुल करून द्या कधी पण. फट्टे खुश होतील. मुलं लोक ह्यामध्येच खुश होतात की पेट्रोलची टाकी फुल असेल ना, हा फुल पॉवर. आणि आपली तर एनी टाईम आपण फुलच करतो, त्यामुळे काय सीन नाही आहे. बाकी भेटू तुम्हाला. वरती जातो आता घरी, जेवतो आणि मग ब्लॉग पण एंड करायचा आहे. दुसरा ब्लॉग एडिट पण करायचा आहे. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे. आता मस्त मला जेवेल, भूक लागले फट्टे. आणि व्लॉग किती छोटा होईल किती मोठा होईल काय माहीत नाही, पण तरी पण मी करतो आहे. त्यासाठी एक लाईक करा. आणि मम्मी माझी झोपले. आणि काय बोलला ना तुम्ही? हां, काय पण झालं स्ट्रेक तोडायची नाही आहे आपल्याला. कंटिन्यू असं डेली ब्लॉग्स टाकायचे आहेत, काय ना काहीतरी. कॉन्टेंटचं थोडंसं हे आहे वर खाली, पण काय आता रोजची लाईफ आहे. रोज थोडी ना लाईफमध्ये कॉन्टेंट असतो. काय पण जे पण आहे ते अपडेट करेल मी, म्हणजे व्लॉग बनवेल त्याचा आणि टाकत जाईल. बाकी तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब जे काय आहे ते करून टाका. भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉग म्हणजे.
आणि तोपर्यंत तुम्ही पण फुल पॉवरमध्ये राहा, मी पण फुल पॉवरमध्ये राहतो. चलो बाय.